तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला। टीव्हीके प्रमुख थलपती विजय यांचा आज शपथविधी। काँग्रेस व्हीसीके सह अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने साधला आकड्यांचा मेळ। पंजाबमधील आप सरकारचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीची सहकार्य करत नसल्यामुळे कारवाई। अटकेनंतर आप आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये 15 मेला मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा। काजू आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी शिवसेना युबीटीचा एल्गार। खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात। धडक देणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट शेअर केली तर सुप्रिया सुळेंसह कारमधले सर्वजण सुरक्षित। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना अपयश। इगतपुरीमधून 33 वर्ष भोंदू राजेंद्र माळीला बेड्या। घरातून प्राण्यांचे अवशेष जप्त। भोंदू बाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी। निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयावर चालणार बुलडोझर। महापालिकेकडून बांधकाम अवैध असल्याची नोटीस। हंटा व्हायरसचा उद्रेक झालेला नेदरलँडचं क्रूज स्पेनमध्ये दाखल। क्रूजवर 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी। सर्वांना क्वारंटाईन केलं जाणार। कोकणासह विदर्भाला अवकाळीचा मारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस तर चंद्रपुरातही बरसल्या पावसाच्या हलक्या सरी। येवल्यामध्ये शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला। घटनेमध्ये पती पत्नी गंभीर जखमी। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मध्य रेल्वेचा आज आणि उद्या विशेष ब्लॉक। सीएसएमटी कसारा लोकल आसनगावपर्यंत धावणार। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार।